आमचं एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा तुम्ही द्या आणि त्यापुढे गोष्टी कशा सुधारतील हे सगळ्या भारताला कळेल. आणि या कृत्यामुळे धर्मेंद्र प्रधानच्या त्याची मुलींनी इंस्टाग्राम बंद करून टाकले. जर बाळासाहेब ठाकरे असतात त्यांना बरोबर दाखवलं असतात. मोठे मोठे व्यक्ती नाही जुने म्हणून यांना माज आलाय. लेकरांना मारलं किती त्यांना काय चुकी आहे त्यांची. सत्तेवर बसलं ना नीट नाही करा गरिबांचा. आज कशाकशी करून आमची लेकरं आम्ही शिकवले आणि तुम्ही त्यांचे पेपर फुटी करून असं मारहाण त्यांना. दोषी मोदी आहे, दोषी मोदीच आणि आम्ही शाच आहे. सध्या देशभर पडसाद पडतायत ते काँग्रेस जनता पार्टीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचे. या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना जो आहे तो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि याचाच निषेध म्हणून अनेक ठिकाणी अनेक संघटनांकडून जे आहे ते जोरदार आंदोलनं जे आहेत ती करण्यात येतात. आज पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील या ठिकाणी पायी मोर्चा आणि आंदोलन जे आहे ते काढण्यात येत आहे. पुण्यातील भिडेवाड्यापासून जे आहे ते पुणे स्टेशन येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जे आहे ते पायी चालत जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येतो. या मोर्चामध्ये पालक असतील, विद्यार्थी असतील, त्याचबरोबर अनेक संघटनांनी देखील याला पाठिंबा दिलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्र बंदच्या हाकेला विविध संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. आणि या दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाल्याचा निषेध म्हणून आज पुण्यामध्ये जे आहे ते मोर्चा काढण्यात येतोय. आपल्यासोबत काही पालक आहेत, विद्यार्थी आहेत, आपण बोलणार आहोत. या ठिकाणी आता तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होताय. पालक म्हणून काय सांगतात? अजूनही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला नाही ना, राजीनामा घ्यायला पाहिजे कारण पुढची पिढी ही आमची. खरंच राजीनामा घ्यायला पाहिजे. आज तुम्ही या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होताय, काय वाटतं? कशासाठी वाटलं की आता गरज आहे या मोर्चा? गरज आहे मॅडम, खरंच गरज आहे. कारण भावी पिढीसाठी गरज. जर असं प्रत्येक वेळी पेपर लीक होत असेल तर काय आहे? पैसेवाल्यांच्या लोकांसाठी तुम्ही हे करताय, गरिबांच्या कुठे जाणार? आपल्यासोबत विद्यार्थी देखील आहेत. या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहात. काय वाटतंय अजूनही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला नाही? काय बोलूया, नाही दिला म्हणजे अजून नाही दिलेलं. एवढे दिवस झालेले चालू आहे त्यांचं, त्यांनी तेच चालू आहे. त्यावर रिव्हर्स रिस्पॉन्स तुमचा चालू आहे पोलिसांचा की एवढं हार्श ट्रीटमेंट तुमची चालू आहे. रिव्हर्स मध्ये जे प्रोटेस्ट पीसफुली चालू आहे त्या पलीकडे ते सगळं रिस्पॉन्स उलटा येते, त्यांच्या फेवर मध्ये नाही जाते. आणि काय रेजिग्नेशन तर दिलंच पाहिजे असं तसं. दिलाच पाहिजे राजीनामा. लाईक ह्याच्या पुढे काय पण जर कोण रिस्पॉन्स देत नसेल लाईक अजून काय करावं? लाईक अजून कायच करू शकतो यूथ काही अनफेअर मागत नाहीये. जे फेअर आहे तेच झालं पाहिजे, जे बरोबर आहे तेच झालं पाहिजे. विद्यार्थी सुद्धा आपल्यासोबत काही आहेत. या ठिकाणी आज आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला नाहीये आणि विविध संघटना आंदोलन करतात, तरी सुद्धा अजून काही खरं चित्र स्पष्ट होत नाही. काय नेमकं काय वाटतं? याच्या मागचं कारण आपल्यालाही माहिती नाही. सगळ्या पॉलिटिकल पार्टी फक्त आपल्या पॉलिटिकल पार्टी बाबतीतच बोलत चालल्यात आणि स्वतःच्या पक्षाबाबतीतच पुढे आणत चालल्यात. पण लोकांना हे कळत नाहीत की मी जी काही युथ जनरेशन आता आहोत, आम्ही कोणत्या गोष्टीसाठी मागतो इथे सगळ्यांसमोर आलो आणि उभे आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा तुम्ही द्या आणि त्यापुढे गोष्टी कशा सुधारतील हे सगळ्या भारताला कळेल आणि सगळ्यांसमोर समोर. पण नरेंद्र मोदी काल म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्याला सोडणार नाही. एकीकडे मोदी असं म्हणतात आणि दुसरीकडे अजूनही राजीनामा होत नाही. त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये काय करायचंय ते तसा त्यांचा गोंधळ घालत आलेले आहेत. त्यांना कळून इंस्टाग्राम बंद करून टाकले. बापाच्या या कृत्यामुळे धर्मेंद्र प्रधानच्या त्याची मुलींनी इंस्टाग्राम बंद करून टाकले. धर्मेंद्र प्रधानांच्या कृत्याच्या कुटुंबियांना पण त्रास भरपूर, अमेरिकेत भरपूर त्रास द्यायला लागला त्याला. आज इंस्टाला पाहिलं आता मी त्याचं. मोदी म्हणतायत की विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी खेळणाऱ्याला घेणं देणं नाही त्यांना. फक्त अडाणी अंबानी हेच पाहिजे. उद्योगपती मोदींना स्पष्ट आहे, बाकी काय ना. जर बाळासाहेब ठाकरे असतात त्यांना बरोबर दाखवलं असतात. मोठे मोठे व्यक्ती नाही जुने म्हणून यांना माज आलाय. बाकी याच्या पुढे काय बोलत नाही. सोशल लेकरांना मारलं किती त्यांना काय चुकी आहे त्यांची. सत्तेवर बसलं ना नीट नाही करा गरिबांचा. आज कशाकशी करून आमची लेकरं आम्ही शिकवले आणि तुम्ही त्यांचे पेपर फुटी करून असं मारहाण त्यांना करता का? एवढं कशा तुम्ही निर्लज्ज आहे? अशी सत्ता असते का? तुम्ही सत्तासाठी बसलाय का गादीवरती? लोकांच्या लेकरांना मारहाण करून आणि पोलिसांना पुढे टाकलाय तुम्ही. विद्यार्थ्यांनी एवढा लाठीचार्ज मार खाऊन सुद्धा अजूनही राजीनामा दिलेला नाही. त्याचा राजीनामा पाहिजे ना. त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. आमच्या लेकरांना किती मारहाण चालू आहे
इथं पोलिसही मारहाण करतात बरं त्यांच्या गुन्हेही मारहाण करतात का हे न्याय असतं का सत्ता फक्त तुम्हाला सत्ता पाहिजे गरिबाची जाणीव नाही पाहिजे गरिबाची जाणीव करा पण काय कोण दोषी यामध्ये दोषी कोण आहे अजूनही घेत दोषी मोदी आहे दोषी मोदीच आहे आणि अमित शहाच आहे हे सत्तेवर बसलं तर त्यांनी नीट करायला पाहिजे जनताचं नीट करायला पाहिजे त्यांनी ते सत्तेसाठी बसलाय का गादीवर प्रत्येक ठिकाणी त्रास आहे लोकांना आज खरं तर आपण बघतो या ठिकाणी पालक देखील आक्रमक झालेले आहेत विद्यार्थी देखील आक्रमक झालेले आहेत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाहीये हे मोदी जे आहेत ते सत्तेवर गादीवर सत्तेसाठी बसलेले आहेत एकीकडे मोदी सांगतायत की विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी खेळण्याला सोडलं जाणार नाही मात्र दुसरीकडे अजूनही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही आणि यामुळे हे वातावरण जे आहे ते पेटलेलं आहे आणि राजीनामा द्या म्हणावं त्याचाही काही उपयोग नाहीये त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे येतील का मोदी होतो मागायचं आपण नाही टाकायचं पण त्याचा राजीनामा मागा जनतेचं मत घेतलं जात आहे इतक्या दिवस आज 25 दिवस झाले लोकांचा त्रास होतो काय करतो तिथे बसून त्यांनी ह्याचा न्याय करायला पाहिजे नव्हता एक माणसाच्या राजीनाम्यासाठी तुम्ही एवढं लोकांना पब्लिकला केलेलं आहे नुकसान त्या विद्यार्थी लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे ह्याचा जबाबदार कोण आहे मोदीच आहे हा मोदी करू शकत होता हे बसून मिटू शकत होता पण त्यांनी केलं नाही पण आता मोदी म्हणतात की विद्यार्थ्यांच्या भविष्य हे सगळं झाल्यानंतर हल्ला देते तो मस्का मारायला हे सगळं अगोदर लावून देतात आणि नंतर येतात मस्का मारायला की मी काय नाही केलं म्हणून ते म्हणतात ना मराठीमध्ये म्हणे मी नाही त्यातल्या कडीला वाकली अशा गतीचा मोदी येतो तुम्ही मोदींच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करताय मोदी देखील काय करायचंय त्याचा राजीनामाच पाहिजे काय करतो तो महागाई केली जातीभेदीमध्ये भांडणं लावतोय महाराष्ट्रामध्ये पहिले झालं का दंगली बिंगली भांडणं हे नेता लोक घडवतो या दंगली दंगली नेता लोकच लावतात कोणते नेते सगळे हे नेतेच लावतात बीजेपीचे नेते लावतात बीजेपीचे नेते लावतात पण आता धर्मेंद्र प्रधानांचं चाललंय मग धर्मेंद्र प्रधानांचं त्याचा राजीनामा पाहिजे ना त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे मोदी जर आहे ना सत्तेवर त्यांनी 8 तासाचा राजीनामा डिक्लेअर करावा तर आपण बघतो या ठिकाणी पालक आक्रमक झालेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांबरोबरच मोदींचा देखील राजीनामा घ्या अशी तीव्र मागणी जी आहे ती या पालकांकडून या आंदोलनामध्ये करण्यात येते प्रियंका परदेशी स्टोरी